श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. 11 तारखेला रात्री श्री महाराजांची व रामायणाची भव्य अशी शोभायात्रा निघणार होती. त्यासाठी रथ म्हणून एक बैलगाडी, केळीचे मोठे खांब, झाडाच्या फांद्या, आंब्याच्या पानांचे तोरण व फुलांचे हार लावून सुशोभित करण्यात आली. त्यात रामायण ग्रंथ ठेवण्यासाठी व श्री महाराजांना बसण्यासाठी एक सुंदर उच्चासन तयार करण्यात आले. बैलांनाही सुंदर झुला वगैरे घालून सजविण्यात आले होते. त्यावेळी या सप्ताहासाठी 7ही दिवस स्वतःची बैलगाडी घेऊन पाण्याची व्यवस्था करणाऱ्या या 17-18 वर्षाच्या शिवाजीच्या मनात सहज व अगदी स्वाभाविकपणे विचार आला की मी गेल्या 7 दिवसांपासून माझी बैलगाडी घेऊन पाणी भरतो, परंतु आज महाराजांच्या मुख्य मिरवणुकीच्या वेळी मात्र आपल्या बैलाऐवजी दुसऱ्याच बैलांनाही सेवेची संधी मिळणार आणि या विचाराने त्याचे मन थोडे उदास झाले. मिरवणुकीसाठी वाजंत्री बँड लावला होता. टाळ मृदुंगाच्या निनादात रघुपती राघव राजारामचा घोष सुरू असतानाच हे झूल घातलेले बैल या सजवलेल्या रथाजवळ आणताच बुजाडू लागले. त्यांना शांत करण्याचा बराच प्रयत्न करून झाला, परंतु ते रथाला जुंपूच देईनात. श्री महाराज रथाजवळ उभे होते तेव्हा हे सर्व पाहून श्री महाराज या सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, अहो, 7 दिवसापासून पाण्याची गाडी वाहणारे बैल आहेत ना, त्यांनाच या रथाला जुंपा. शेवटी तेच बैल रथाला जुंपण्यात आले. शिवाजीच्या मनातील इच्छा महाराजांनी ओळखली होती. श्री महाराजांना रथात स्थानापन्न करून त्यांची भव्य अशी शोभायात्रा निघाली. शिवाजींनीच या रथाचं सारथ्य केलं हे सांगायला नकोच. श्री महाराजांनी शिवाजीच्या मनातील इच्छा कुणालाही नकळत पूर्ण केली. मिरवणुकीनंतर महाराजांचे प्रवचन झाले. कळमनुरीच्या अंबादासराव पांडे यांनी कळमनुरीला विष्णू सहस्त्रनामाचा सप्ताह केला. त्यासाठी त्यांनी श्री महाराजांना आपण या कार्यक्रमास निदान तासभरासाठी तरी यावे व आपण तासभरासाठी जरी आलात तरी आम्ही सर्व धन्य होऊ व आमचा हा सप्ताह सुफल होईल, म्हणून आपण जरूर यावे अशी आग्रहाची विनंती केली होती. आज 14 तारखेला त्याची समाप्ती होती, म्हणून श्री महाराज थोड्या वेळासाठी तेथे उपस्थित झाले. सर्व मंडळींना महाराजांच्या दर्शनाने अत्यंत आनंद झाला. तेथून श्री महाराज 3.5 कोटीच्या जपसांगतेसाठी डोंगरशेवलीला आले. तेथील सर्व मंडळी महाराजांची सारखी वाटच पाहत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांना मंगलस्नान घालण्यात आले. सगळे गावकरी मिळून त्यांनी 3.5 कोटीचा जपसंकल्प पूर्ण केला होता. त्यांनी श्री महाराजांची महापूजा करून हा जप रामरायाच्या चरणी अर्पण केला. महाराजांचे नामावर प्रवचन झाले. हा सर्व कार्यक्रम त्यांनी अतिशय उत्साहात साजरा केला. त्यासाठी डोंगर खंडाळा, एकलारा, सेलसूर आदी गावाची मंडळी आली होती. 700 पात्र अन्नदान झाले. डोंगरशेवलीचा जप सांगता सोहळा आटोपून श्री महाराज 18 एप्रिल 1974ला रामरायाच्या वाढदिवसासाठी माकोडीला आले. माकोडीला रामाचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा झाला. 1200 पात्र अन्नदान झाले. रात्री महाराजांचे प्रवचन झाले. जालन्याचा राम जन्मोत्सव, माकोडी व चिखलीच्या रामाचा वाढदिवस आणि देऊळगाव माळीला आषाढ शुद्धात भागवत सप्ताह या ठिकाणी महाराज दरवर्षीच जात असत. पुढे माकोडीहून जहागीरपूर, शिदखेड, सारोळा, मारुती, आष्टी आदी गावी रामकार्यार्थ भ्रमण करून अक्षय तृतीयेला श्री महाराज चतुर्वेदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्त सावरगावी आले. तो वर्धापन दिन करून तेथून परतूर, परभणी, नांदेड व जिंतूर करून जाफराबादला आले. तेथे यज्ञेश्वर काळे यांचा मुलगा रामदासचे लग्न लावून परत श्री महाराज बाबूराव बामणीकरांकडे जिंतूरला आले. तेथे दुसऱ्या दिवशी बाबूरावच्या मुलाची व नारायणराव कोठेकर त्यांच्याकडील 5 मौंजी महाराजांच्या उपस्थितीत लागल्या. दुसऱ्या दिवशी 3 मेला बाबूराव यांची मुलगी विजयाचे लग्न लावून 4 तारखेला श्री महाराज साखरखेर्ड्याला येण्यास निघाले. जीप गाडीने परत येत असताना गाडीतच सायन आरती, उपासना, भजन झाले. आता राम नामावली, शिकवण, निरूपण व नामस्मरण भक्ती हे 2 समास म्हणायचे राहिले होते. सेवेकरी मनातल्या मनात राम नामावली म्हणू लागले तेव्हा श्री महाराज म्हणाले,
अरे ते चौकोनी डब्यात काही यंत्र असते, त्यातून संगीत गाणे वगैरे वाजत असते. काय असते बरं ते? तेव्हा सेवेकरी म्हणाले, रेडिओ ट्रान्झिस्टर असतो तो महाराज. तेव्हा महाराज पुढे म्हणाले, त्या डब्यात असते तेवढेही चैतन्य आपल्या गाडीत नाही का? सेवेकरी म्हणाले, भरपूर चैतन्य आहे महाराज. तेव्हा महाराज म्हणाले, चैतन्य आहे तर मग राम नामावली व राहिलेले 2 समास छान जोरात म्हणा. ते चैतन्य दिसू द्या लोकांना, नाहीतर लोक काय म्हणतील की रेडिओ आहे परंतु बिघडलेला आहे, खराब आहे. श्री महाराज असं म्हणताच सर्वांनीच राम नामावली व दासबोधातील शिकवण निरूपण आणि नामस्मरण भक्ती हे 2 समास अगदी खड्या आवाजात म्हटले. असो. साधक हो, भक्त मंडळींनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबत श्री बद्रीनारायण यात्रेचा आखलेला योजनाबद्ध कार्यक्रम आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.